आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग फूड अँड न्यूट्रिशन्स आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रियंट्स हे सगळं आज कव्हर करणार आहोत आपण. तर सगळ्यांनी व्हिडिओला एंडपर्यंत बघा. ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी आताच आम्हाला DM करू शकता. पहिला लेक्चर झालेला आहे, आजचं सेकंड लेक्चर आहे. तर ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करून घ्यावं आणि तिथे जाऊन ग्रुपला जॉईन करून घ्यावं. तर बघा सेकंड लेक्चरबद्दल. तर मी दीक्षा कातल्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण सेकंड लेक्चर स्टार्ट करणार आहोत. तर पहिलं पॉईंट आहे फॅक्टर अफेक्टिंग फूड अँड न्यूट्रिशन. याच्या आधी बघा चॅप्टर जे सुरू केलं होतं आपण, तर स्टार्टिंग आपण काल घेतलेली होती. तर कालचं काहीतरी समजलं असेल किंवा काही कुठे प्रॉब्लेम गेलेली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही, कारण ऑलरेडी पहिलं लेक्चर अपलोड झालेलं आहे. काही पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना कुणाला डाऊट आहे त्या पहिल्या पॉईंटमध्ये किंवा दुसऱ्या पॉईंटमध्ये जे शिकवले गेले होते काल, तर त्यांनी आताच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि क्वेश्चन्स विचारून घ्या किंवा ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. तर बघा फॅक्टर अफेक्टिंग फूड अँड न्यूट्रिशन. तर असे कोणते फॅक्टर आहेत जे की फूड आणि न्यूट्रिशनला अफेक्ट करत असतात? तर कोणते फॅक्टर असू शकतात? तर रॅन्डमली बघा तर बॉडी साईज होऊ शकते. त्याच्यानंतर बघा फिजिकल फॅक्टर होऊ शकतात. जे बायोलॉजिकल फॅक्टर आहेत ते असू शकतात. मग इकॉनॉमिकल, क्लायमेट, हे काही टाईपचे जे फॅक्टर्स आहेत ते पण इफेक्ट करतात. तर याच्यामध्ये बघा फॅक्टर्स दिले आहेत. तर फॅक्टर आपण चेक करू. तर फॅक्टर कसे फॅक्टर असतात जे की अफेक्ट करतात आणि का, तर ते आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर बघा एक्सटर्नल आणि इंटरनल जे फोर्स आहेत ते अफेक्ट करतं आपल्या बॉडीवर किंवा न्यूट्रिशनवर किंवा फूडवर. तर बघा पहिलं फॅक्टर बायोलॉजिकल फॅक्टर आणि पर्सनल फॅक्टर. याच्यामध्ये बघा एज आणि लाईफ स्टेजेस असतात. तर याच्यामध्ये एज आणि लाईफ स्टेजेसमध्ये बघा ग्रोविंग टोल्डर नीड्स मोर प्रोटीन पर पाऊंड दॅन सेडेंटरी एडल्ट. अ प्रेग्नेंट वुमन रिक्वायर्ड मोर फॉलिक ॲसिड. तर एजमध्ये बघा आणि लाईफ स्टेजमध्ये जे टीनेजर आहेत किंवा जे अडोलसन्स आहेत त्यांना खूप जास्तची प्रोटीनची गरज असते. त्याच्यानंतर जे प्रेग्नेंट वुमन आहे त्यांना खूप जास्त रिक्वायर असते फॉलिक ॲसिडची. म्हणजेच जेव्हा त्यांना गरज आहे फॉलिक ॲसिडची जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये, तेव्हा कधी काही कमी पडत असतो, बायोलॉजिकली कमी पडत असते. त्यांना इंटरनली ते कमी जात असते. त्याच्यामुळे अफेक्ट करत असते एज आणि लाईफ. जशी एज कमी असली तर त्यांना प्रॉब्लेम जात असते मेंटेन करण्यासाठी. आणि जे पर्सनल फॅक्टर आहेत जसे फॅमिली इश्यूज आहेत ते सगळं काही ते सुद्धा अफेक्ट करतात. मग त्याच्यानंतर सेकंड बघा त्याच्यातच हेल्थ स्टेटस. आता हेल्थ स्टेटसमध्ये बघा ॲलर्जीज, टॉलरन्स आणि डिसीज लाईक सिलिया डिसीज आणि मेटाबॉलिक कंडिशन, डायटेक न्यूट्रिशनल चॉईसेस, हे सगळे काय आहेत हेल्थ स्टेटस रिगार्डिंग आहेत. म्हणजे एखाद्याला एलर्जी असेल, इंटॉलरन्स असेल, हे सगळं जर एखाद्या पर्सनला त्या वस्तू चारल्या गेल्या किंवा खायला दिल्या गेल्या आणि ते प्रोटीनयुक्त आहे तर त्याच्यामुळे हेल्थ स्टेटसवरही अफेक्ट पडू शकते. म्हणून हे जे एज आणि लाईफ स्टेज आणि हेल्थ स्टेटस आहे हे अफेक्ट करत असतात फूड आणि न्यूट्रिशनला. सेकंड फॅक्टर बघा सोशिओ इकॉनॉमिक अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे. जे की जे सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे पैशा रिगार्डिंग आणि इन्व्हायरमेंट म्हणजे सराउंडिंगचा एन्व्हायरमेंट कसा आहे. तर त्याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक्स पहिला. The cost of food is biggest predictor of diet quality. Food desert area without access to fresh produce lead to higher rates of overnutrition, obesity due to cheap and processed calorie. तर बघा इकॉनॉमिक फॅक्टरमुळे काय होत असते, तर इकॉनॉमिक फॅक्टर हे काय असते, कॉस्ट असते आणि जे इन्कम आहे ते कमी होत असते. कॉस्ट फूडची जास्त वाढणं आणि एखाद्या पर्सनची इन्कम कमी असणं, त्याच्यामध्ये काय होत असतं की ते फूड प्रॉपर बाय करू शकत नाही. जसं मीट आहे, एग आहे, तर हे सगळं बाय करण्यासाठी त्यांना पैसे लागतात आणि त्या वेळेवर पैसे नसणं त्याच्यामुळे काय होत असते ते चीप प्रोडक्ट म्हणजे जे लो क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत किंवा जे लो क्वालिटीच्या वस्तू आहे
प्रोटीन मिळणार आहे ते बाय करतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असतंय आणि त्या चीप क्वालिटीचे प्रोडक्ट ते खात असतात. आणि बघा फॉर डेझर्ट आणि लीड टू हायर रेट्स ऑफ ओव्हर न्यूट्रिशन. आता जसं खूप प्रमाणात एखाद्याने भूक लागल्यामुळे गोड खाल्ले, त्याच्यामुळे ओव्हर न्यूट्रिशन होऊन त्याला ओबेसिटी होऊ शकते आणि चीप प्रोडक्टमुळे सुद्धा ओबेसिटी हे येऊ शकते आणि त्याच्यामध्ये कॅलरीज फॉर्म होत असतात. याला कॅलरीज म्हणजे खूप प्रमाणात कॅलरी फॉर्म झाल्यामुळे मोटापा येत असते आपल्या बॉडीला. त्याच्यानंतर बघा कल्चर अँड रिलिजियस फॅक्टर. त्याच्यामध्ये तर कल्चर आणि रिलिजियस म्हणजे काय, तर कल्चरमध्ये जे आता काय म्हणता येईल आपल्याला, जे आधीपासून चालत आलेला प्रथा म्हणलं जाते किंवा एखादा वस्तू, जसं लग्नात हेच वस्तू होणार आहे तर तेच वस्तू होईल किंवा कोणती तरी प्रथा. आता आधीच्या काळात सती प्रथा वगैरे ते सगळं होत होतं, तशीच प्रथा असतात काहीतरी, तर ते चालत येणं. आणि रिलिजियस म्हणजे आपले वेगळे वेगळे रिलिजन. तर ट्रेडिशन डेडिकेट व्हॉट इज एक्सेप्टेबल टू ईट. एक्झाम्पलमध्ये हलाल, कोशर और व्हेजिटेरियन इन व्हेरियस कल्चर. तर बघा आता जे कल्चरमध्ये लिहिले आहे व्हेजिटेरियन लोक, त्याच्यामध्ये होत काय असते, तर व्हेजिटेरियन कल्चरमध्ये, हिंदू कल्चरमध्ये मोस्टली लोक व्हेजिटेरियन असतात. आता तर सगळे खातात म्हणा, पण आधीचे लोक कसे व्हेजिटेरियन असायचे, फक्त फळभाज्या आणि ते पालेभाज्या खायचे. तर त्याच्यामधूनच ते काय प्रोटीन आणि न्यूट्रिशन चांगलं मिळत नसते किंवा फूड चांगलं प्रोव्हाइड होत नसते कधी कधी. तर फूड प्रोव्हाइड झालं तर त्याच्यामधून न्यूट्रिशन प्रोव्हाइड होत नसते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असते आपल्या बॉडीला. तर जे कल्चर आणि रिलिजियस आहे, तर आपल्या हिंदू कल्चरमध्ये बघा हे खाऊ देत नसतात कोणी कोणी, तर ते जो नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांची बॉडी थोडी फिट असते अकॉर्डिंग टू व्हेजिटेरियन, कारण त्यांना सगळ्या प्रकारच्या न्यूट्रिशन आणि फूड प्रोव्हाइड होत असते, कारण मीट, एग हे प्रोटीन युक्त आहेत. त्याच्यामुळे रिलिजियस आणि कल्चर हे बॉडीला अफेक्ट केलं जाते. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे सायकोलॉजिकल फॅक्टर. आता सायकोलॉजिकल फॅक्टर कसं करते अफेक्ट, तर बघा त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि इमोशन्स असतात. तर स्ट्रेस आणि इमोशन काय अफेक्ट करतात त्यांना, तर इमोशनल इटिंग और लॉस ऑफ अपेटाईट ड्यू टू एन्झायटी सिग्निफिकंटली अलर्ट्स न्यूट्रिशनल इंटेक. जर एखाद्या पर्सनला स्ट्रेस किंवा इमोशनल ट्रॉमा असेल, तर इमोशनल जेव्हा ते व्यक्ती असेल तर त्याच्या इटिंग हॅबिट किंवा लॉस ऑफ ॲपेटाईट होऊ शकते, म्हणजे भूक न लागणं ड्यू टू एखाद्या वस्तूची एन्झायटी असेल, एखाद्या वस्तूचा स्ट्रेस असेल, त्याच्यामुळे त्याला जेवण जात नसते आणि त्याच्यामुळे काय होत असते, जे न्यूट्रिशनल इंटेक आहे ते खूप प्रमाणात कमी होत असते. न्यूट्रिशनल इंटेक झालं तर सरळ बॉडीला अफेक्ट पडत असते, म्हणजे सायकोलॉजिकल हे एक फॅक्टर आहे. तर ते फॅक्टर अफेक्ट करत असते बॉडीला, स्ट्रेस आणि इमोशन. तर मेंटली हेल्दी आणि फिजिकली हेल्दी पर्सन का बरं म्हणले गेले हेल्थच्या डेफिनेशनमध्ये, हेच आहे रिझन की इमोशनल आणि स्ट्रेस पर्सन सुद्धा बॉडीला अफेक्ट करू शकते फूड आणि न्यूट्रिशनसाठी. त्याच्यामुळेच न्यूट्रिशनसाठी सायकोलॉजिकल फॅक्टर पण करेक्ट पाहिजे. त्याच्यानंतर बघा त्याच्यात एज्युकेशन. आता एज्युकेशनमध्ये बघा नॉलेज ऑफ फूड लेबलिंग अँड कुकिंग स्किल, फूड लिटरसी एम्पॉवर्स बेटर चॉईस. तर बघा त्याच्यामध्ये काय म्हणलं गेलंय, तर एज्युकेशन गरजेचं आहे, कारण एज्युकेशन नसेल फूडबद्दल तर काय मिनिंग आहे त्याचं एज्युकेशनल व्हायचं. तर फूडबद्दल एज्युकेशन असलं तरच त्यांना माहिती पडेल की कोणत्या प्रकारचा फूड न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करते, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते आणि फूड आपल्या बॉडीला चांगलं होत असते कोणत्या प्रकारच्या. जर आपल्याला माहितीच नसेल, फूड लेबलिंग आपल्याला माहिती नसेल, एखाद्याला फूडबद्दल माहितीच नसेल, तर एक्सपायर्ड फूड खाणं किंवा कुकिंग स्किल जे आहेत, आता एखादा डिश बनवता तर रॉच ठेवली त्याला किंवा जास्त ओव्हर कुक केलं तर हे फूड इलिटरसी असते, ज्याच्यामुळे फूड वाया जाणं आणि फूड खराब होणं हे होत असते. आणि त्याच्यापेक्षा आपण जेव्हा एज्युकेशन घेतो त्याच्यामध्ये आपल्याला काय होत असते की फूडबद्दल माहिती होणं, फूड कुकिंग स्किल थोडीफार माहिती होणं, हे सगळं आढळून येत असते आपल्या एज्युकेशन असल्यावर. तर हे काही फॅक्टर्स होते. पहिलं होतं बायोलॉजिकल फॅक्टर आणि पर्सनल फॅक्टर, सेकंड होतं सोशिओ इकॉनॉमिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर, थर्ड होतं सायकोलॉजिकल फॅक्टर. हे 3 टाईपचे फॅक्टर होते. चौथं एक बघू शकता फिजिकल फॅक्टर, त्याच्यामध्ये येऊ शकते, त्याच्यामध्ये सुद्धा हेच येईल एज्युकेशन किंवा कुकिंग स्किल, हे सगळे येऊ शकतात. तर एक्झाम्पलमध्ये अजून दुसरे फॅक्टर्स बघा, बॉडी साईज, त्याच्यानंतर फिजिकल फॅक्टर येऊ शकते, त्याच्यानंतर आपला एज,
ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्लायमेट म्हणजेच इन्व्हायरमेंट हे सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सेक्स म्हणजे जे जेंडर्स आहेत ते सुद्धा फॅक्टर्स अफेक्ट करत असतात फूड आणि न्यूट्रिशन्सवर. त्याच्यानंतर आपण समोरचा टॉपिक बघणार आहोत, क्लासिफिकेशन बाय क्वांटिटी, मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स. त्याच्या आधी बघा फॅक्टर अफेक्टिंग फूड हे समजलं असेल तर बघा, नाही समजलं असेल तर सांगा, कुठेतरी प्रॉब्लेम गेली असेल तर. क्लासिफिकेशन बाय क्वांटिटी, मायक्रो अँड वर्सेस मॅक्रो. आता हे आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन कशाच्या, एलिमेंट्सच्या, न्यूट्रिशनच्या. तर ऑलरेडी मी थोडक्यात असं सांगितलं होतं मॅक्रो आणि मायक्रोबद्दल, तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आता बघणार आहोत आपण. तर हे कॉमन क्लासिफिकेशन आहे न्यूट्रिशनचं. तर न्यूट्रिएंट्सचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा पहिलं मॅक्रो न्यूट्रिएंट. तर हे काय आहे, बिग न्यूट्रिएंट्स आहेत जे की लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीला पाहिजे असतात, प्रोव्हाइड झालेल्या मुळे ते काय होत असतात, बॉडी एनर्जी गेन करते. तर आणि मॅक्रो काय आहेत, मायक्रो काय आहेत, तर स्मॉल न्यूट्रिएंट्स आहेत जे की कमी क्वांटिटीमध्ये राहिलं तर प्रॉब्लेम नाही. तर पहिला बघा मॅक्रो न्यूट्रिएंट. मॅक्रो न्यूट्रिएंट काय असते, आर द न्यूट्रिएंट्स युअर बॉडी नीड इन लार्जर अमाऊंट, मेनली कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन अँड फॅट्स. तर मॅक्रो न्यूट्रिएंटमध्ये बघा जे न्यूट्रिएंट्स असतात ते खूप लार्ज अमाऊंटमध्ये पाहिजे असतात, ज्याच्यामध्ये बघा कार्बोहायड्रेट्स येते, फॅट्स येते, प्रोटीन येते आणि त्याच्यामध्ये वॉटर सुद्धा येऊ शकते. तर बघा रिक्वायर्स बाय बॉडी लार्ज अमाऊंट ग्रॅम्स द प्रोव्हाइड बल्क ऑफ एनर्जी अँड स्ट्रक्चरल मटेरियल. म्हणजे जे मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत ते लार्ज क्वांटिटीमध्ये पाहिजे असतात, रिक्वायर्ड असते बॉडीला, आणि ते प्रोव्हाइड काय करतात, बल्क ऑफ एनर्जी, म्हणजेच एनर्जी प्रोव्हाइड होते आणि प्रोड्यूस होत असते एनर्जी बल्कमध्ये. आणि स्ट्रक्चरल मटेरियल त्याच्यामध्ये कोणते कोणते येत असते, कार्बोहायड्रेट्स द प्रायमरी एनर्जी सोर्स आहे ते. त्याच्यानंतर बघा सेकंड प्रोटीन, इसेन्शियल फॉर ग्रोथ, रिपेअर अँड एन्झाईम प्रोडक्शन. तर ते कशासाठी असते, इसेन्शियल जे ग्रोथ आहे त्याच्यासाठी असते, रिपेअर करते टिश्यूजला आणि एन्झाईम प्रोड्यूस करण्याचा काम करत असते. त्याच्यानंतर बघा मायक्रो न्यूट्रिएंट्स. तर मायक्रो न्यूट्रिएंट्सच्या आधी बघूया आपण फॅट आणि वॉटर. कारण फॅट आणि वॉटर काय आहे, तर फॅटलाच लिपिड्स असं म्हणले जाते. त्याच्यानंतर बघा ते नेसेसरी असते ग्रोथ, प्रोडक्शन, हॉर्मोन प्रोडक्शन, ब्रेन हेल्थ आणि ऑर्गन प्रोटेक्शन. तर फॅट कशाला असते, हॉर्मोन प्रोडक्शनसाठी, त्याच्यानंतर ब्रेनच्या हेल्थसाठी, सोबतच ऑर्गन प्रोटेक्शनसाठी असते. त्याच्यानंतर बघा वॉटर, ऑफ्टेन forgotten but technically macronutrient because we need liters of it daily of hemostasis. हे तर काय आहे, वॉटर कशाला इम्पॉर्टंट आहे, टेक्निकली तर नाही, पण आपण बघितलं तर टेक्निकली जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे हे खूप जास्त लागत असते, म्हणजे वॉटर हे खूप लार्ज क्वांटिटीमध्ये लागत असते, म्हणून त्याला इन्क्लूड केले गेले आहे मॅक्रोन्यूट्रिएंटमध्ये, कारण हे हिमोस्टॅटिससाठी डेली लागत असते. त्याच्यानंतर बघा मायक्रोन्यूट्रिएंट, त्याच्यामध्ये स्मॉल न्यूट्रिएंट्स असतात. आता कोणते कोणते स्मॉल न्यूट्रिएंट्स असू शकतात, तर ते मिनिटसाठी अमाऊंट रिक्वायर्ड असते, मिलीग्राम किंवा मायक्रोग्राम मध्ये. तर ते प्रोव्हाइड नाही करत असतात एनर्जी, बट ऍक्ट ॲज इसेन्शियल कोफॅक्टर फॉर केमिकल रिॲक्शन. ते एनर्जी प्रोव्हाइड नाही करत, पण इसेन्शियल असतात कोफॅक्टर म्हणून केमिकल रिॲक्शनसाठी. तर पहिला आहे विटामिन. तर विटामिन काय करते, ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. एक्झाम्पल मध्ये विटामिन ए, सी, डी, बी कॉम्प्लेक्स. आणि सेकंड बघा मिनरल्स, इनऑर्गॅनिक एलिमेंट. एक्झाम्पल मध्ये कॅल्शियम, आयरन, झिंक आणि मॅग्नेशियम हे टाईपचे मिनरल्स असतात. तर हे मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत जे की आपल्या बॉडीला प्रोव्हाइड होत असतात आणि हेल्प होत असते न्यूट्रिशनसाठी. तर आता तुम्हाला समजलं असेल मायक्रो आणि मॅक्रो बद्दल इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये बघा जे आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, लिपिड्स हे सगळं बघितलेलं होतं, ते आता आपण थोडक्यात बघूया. तर कार्बोहायड्रेट्स काय आहे, ते एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे कार्बनचं, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते लेटर एलिमेंटमध्ये, आणि जो त्याचा रेशो असते तो 1:2:1 असते. त्याच्यामध्ये बघा अजून जे कार्बनचे फंक्शन्स असतात तर ते काय करत असतात, सप्लाय एनर्जी करत असतात, जे की एनर्जी सप्लायनेशनचा काम करत असते. आणि सोबतच जे एनर्जी सोर्स आहे ते सेल्सला प्रोव्हाइड करणे, आरबीसीला
प्रोव्हाइड करायचं काम करते, म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करत असते. आणि नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिडचा जे आहे ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड हे सुद्धा प्रोव्हाइड करायचं काम करत असते. त्याच्यानंतर प्रमोट करत असते कम्प्लीट लिपिड मेटाबॉलिझमला आणि प्रोव्हाइड करत असते बल्क आणि फायबर इन डाएट. तर हे तुम्हाला समजलं असेल कार्बोहायड्रेट्स. त्याच्यानंतर बघा प्रोटीन. त्याच्यानंतर प्रोटीनमध्ये काय होत असते, तर प्रोटीन हे कुठून आलेलं आहे पहिले आधी बघून घ्या. हे लॅटिन वर्ड आहे प्रोटियस, ते त्याचा मिनिंग आहे प्राईम इम्पॉर्टन्स. तर फर्स्ट टर्म दिलेली आहे बाय मुडलार इन 1838. तर मुडलारनी दिलेली आहे टर्म प्रोटीन, जे की 1838ला दिलेले आहे. आणि हे एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे जे की प्रमोट का करत असते, वाउंड हिलिंगला. जर एखाद्याला इंजुरी झाली किंवा एखाद्याला जखम झालेला आहे त्याला प्रमोट करायचं, म्हणजे लवकर हील व्हायचं काम करत असते प्रोटीन. आणि याचा टोटल सिरम प्रोटीन लेवल आहे 6 to 8 ग्राम पर DL. आणि जे एनर्जी प्रोव्हाइड करायचं आहे 7.5 to 15% पोर्शन टोटल एनर्जी रिक्वायरमेंट करत असते प्रोटीनला. आणि प्रोटीन बनत कसं असते, तर जे आपले लार्ज ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स आहेत जे की 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहिले, म्हणजे अमिनो ॲसिड, तर त्याच्यामुळे काय बनत असते, प्रोटीन बनत असते. त्याच्यानंतर बघा आपला फॅट. तर फॅटचं काय का ते सिम्पल असतात आणि वॅक्स्ड असतात. त्याच्यामध्ये कंपाऊंड बघा फॉस्फोलिपिड किंवा ग्लायकोलिपिड हे असे कंपाऊंड असतात आणि ते डिराईव्ह करतात स्टेरॉल आणि ग्लायसेरॉल किंवा फॅटी ॲसिडला. तर हे आहे फॅट आपलं. आता वॉटर तुम्हाला माहितीच आहे. वॉटर म्हणजे H2O आहे, जे की दररोज आपल्या बॉडीला लागत असते हिमोस्टॅटिससाठी, म्हणजेच ऑक्सिजन प्रोव्हाइड होत असते आपल्या हिमोस्टॅटिसमध्ये वॉटरमुळे. त्याच्यामुळेच हिमोस्टॅटिस हे प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर बघा विटामिन्स. विटामिन्स हे कंपाऊंड आहे ऑर्गॅनिकच्या. त्याच्यामध्ये 2 टाईपचे विटामिन्स असतात, फॅट सॉल्युबल आणि वॉटर सॉल्युबल. तर फॅट सॉल्युबल म्हणजेच आपले ADEK. आणि त्याच्यानंतर वॉटर सॉल्युबलमध्ये बघा की विटामिन C आणि B कॉम्प्लेक्स हे काही विटामिन्स असतात वेगळ्या वेगळ्या सॉल्युबलमध्ये. त्याच्यानंतर बघा मिनरल्स हे एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, जे की डिफरंट टाइप्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड मिक्स असतात त्याच्यामध्ये. तर हे सगळं समजलं असेल तुम्हाला आता. त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन बाय केमिस्ट्री, ऑर्गॅनिक वर्सेस इनऑर्गॅनिक. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत आता, तर क्लासिफिकेशन आता बघणार आहोत इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक बद्दल. म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आहेत, एलिमेंट्स आहेत, त्यांना 2 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर केमिस्ट्रीने कोणी केलं आहे, जे की मॉलिक्युलर आहे क्लासिफिकेशन स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये पहिलं बघा ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. तर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स कोणते असू शकतात, तर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स म्हणजेच बघा कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन लाईक बॉन्ड प्रेझेंट असणं, हे काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन हे एक प्रेझेंट असते स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये विटामिन्स, प्रोटीन, लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट सुद्धा इन्व्हॉल्व्ह होत असतात. तर त्याच्यामध्ये बघा जे की बॉन्ड आहे ते कॉम्प्लेक्स मॉलिक्युल युजली प्रोड्यूस करते बाय लिव्हिंग थिंग, म्हणजेच प्लांट पासून किंवा एनिमल पासून प्रोड्यूस होत असते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स आणि विटामिन्स. तर की फॅक्टर काय आहे, बिकॉज दे ऑर्गॅनिक दे कॅन बी डिस्ट्रॉय बाय हीट, लाईट और केमिकल एजंट. जर जास्त प्रमाणात हीट झाली किंवा लाईट झाली तर आणि किंवा केमिकल एजंट ह्याच्यामुळे काय होत असते की हे सगळं ब्रेक होत असते. तर एक्झाम्पल मध्ये बघा ओव्हर कुकिंग व्हेजिटेबल डिस्ट्रॉय विटामिन C. तर जर एखादा पर्सन जास्त कुक करत असेल एखाद्या फूडला, तर त्याच्यामध्ये काय होत असते की जे विटामिन C असेल ते त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होत असते, म्हणजे डिस्ट्रॉय होत असते ते फूड. तर असेच एक्झाम्पल आहेत जे की ओव्हर याच्यामुळे किंवा ओव्हर हीटमुळे किंवा लाईटमुळे किंवा केमिकल एजंटमुळे हे सगळं डिस्ट्रॉय होऊ शकते. तर त्याच्यानंतर बघा इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. तर इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स मध्ये काय येईल, तर इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मध्ये बघा जे असे न्यूट्रिएंट जे कार्बन कंटेन करत नाही त्याला काय म्हणतात, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स म्हणतात. तर ते सिंपल एलिमेंट असतात, कम फ्रॉम अर्थ, म्हणजे सॉइल किंवा वॉटर पासून आलेले असतात.
आणि ते ऑब्झर्व होत असतात. वॉटर आर कन्झ्युम्ड बाय एनिमल, किंवा ऑब्झर्व होत असते वॉटर सोबत, वॉटरनी किंवा कन्झ्युम होत असते एनिमलनी. तर एक्झाम्पलमध्ये बघा मिनरल्स लाईक सोडियम ऑर पोटॅशियम अँड वॉटर. त्याच्यानंतर बघा की फॅक्टर. तर की फॅक्टरमध्ये काय, दे आर इनक्रेडिबल वेदर यू बॉईल, बेक और फ्रीज देम, द मिनरल रिमेन्स इंटॅक्ट. जर त्या आपण वेगळ्या वेगळ्या टाईप्सचं ते वॉटर किंवा सोडियम आहे किंवा पोटॅशियम आहे, याला जसं एक्झाम्पलमध्ये आता बघा वॉटर घ्या, त्याला बॉईल जास्त केलं, बेक केलं किंवा फ्रीज केलं त्याला, तर त्याच्यामधले जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स सगळे निघून जातात. आणि त्याच्यामुळे जे प्रोव्हाइड्स होणारे मिनरल्स असतात ते मिनरल्स प्रोव्हाइड होत नसतात. तर हे सगळं होतं क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. मॅक्रो आणि मायक्रो बद्दल बघितलं आपण. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हे दोन सुद्धा बघितले. तर हे चारही क्लासिफिकेशन होते आपल्या न्यूट्रिएंट्सचे. तर जिथे कुठे प्रॉब्लेम गेली असेल तुम्हाला, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा ग्रुपला सुद्धा जॉईंट होऊन तिथे मेसेज करू शकता. प्रॉब्लेम गेलेली आहे आम्हाला, ते आम्ही क्लिअर करू जिथे जिथे प्रॉब्लेम गेलेली आहे, किंवा कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता, तर आम्ही ते सॉल्व्ह करू. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.